अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2 सप्टेंबर 2024 वार सोमवार या दिवशी श्रावण अमावस्या आलेली आहे. त्याचबरोबर या श्रावण अमावस्येलाच पिठोरी अमावस्या असं देखील म्हटलं जातं आणि यंदा ती सोमवारी आली असल्यानं तिला सोमवती अमावस्या असं देखील म्हटलं जातं. या पिठोरी अमावस्येच्या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो. तर अमावस्या म्हटलं तर आपण काही ना काही उपाय, काही सेवा करत असतो. अमावस्या ही कधीच वाईट नसते. अमावस्या ही लक्ष्मीकारक असते. त्याचबरोबर या दिवशी काही जर उपाय, काही सेवा जर केले तर त्या नक्कीच फलदायी ठरत असतात. तर असाच एक अत्यंत साधा, सोपा असा एक मी उपाय सांगणार आहे, परंतु तो तितकाच प्रभावी असा आहे. प्रत्येक आईला वाटत असतं आपल्या मुलाची ही प्रगती व्हावी. त्याचबरोबर त्याचा चिडचिडेपणा असेल, रागीटपणा असेल, काही नजरदोष असेल तर तो नक्कीच त्याचा दूर व्हावा आणि त्याच्यावरची सर्व संकट, विघ्न ही दूर होऊन त्याची प्रगती व्हावी, तो प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हावा. यासाठी प्रत्येक आई आपल्या मुलासाठी काही ना काही उपाय, सेवा करत असते. त्याचप्रमाणे या पिठोरी अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून बघा 12च्या आधीही सेवा करायची आहे, हा उपाय करायचा आहे. तर अतिशय साधा आणि सोपा असा हा उपाय आहे. यामुळं तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे. तर मुलावरून एक वस्तू जी आहे ती उतरवून टाकायची आहे. ती कुठली वस्तू आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 2 सप्टेंबर 2024 वार सोमवार या दिवशी आलेली आहे पिठोरी अमावस्या. बघा, अमावस्या ही दर महिन्याला येत असते, परंतु पिठोरी अमावस्येला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो आणि पिठोरी अमावस्या ही श्रावण अमावस्याच्या दिवशी पिठोरी अमावस्या असते. त्यामुळे याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर या दिवशी नक्कीच हा उपाय करायचा आहे. आपल्या मुलांची प्रगती व्हावी, त्याचबरोबर आपल्या मुलांवरील सर्व संकट, काही विघ्न असतील ते नष्ट व्हावीत, यासाठी हा उपाय करायचा आहे. अगदी बघा, तुमचा मुलगा असो किंवा मुलगी, तुमचा लहान असो किंवा मोठे, अगदी व्यवसाय करत असतील, नोकरी धंदा, कॉलेजला जात असोत किंवा शिक्षण घेत असली तरी देखील हा उपाय करता येणार आहे. यामुळे तुमच्या मूल हे प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होणार आहे. काय साधी आणि सोपी अशी ही उपाय आहे. मुलांच्या जीवनातील अडचणी, संकट दूर होण्यासाठी, त्याचबरोबर त्यांची प्रगती होण्यासाठी काही प्रभावी उपाय आपण करत असतो. परंतु हे जे उपाय आहे ते जर अमावस्येच्या दिवशी जर केले ना तर त्याचं जास्तीत जास्त लवकर फलदायी ठरत असतात. बघा, कुठलाही उपाय किंवा सेवा करताना अगदी मनापासून श्रद्धेने जर केली ना तर त्याचा इच्छित असं फळ आपल्याला हे मिळत असतं. तर बघा, काय करायचं आहे अमावस्येच्या दिवशी, असंही आपण बघा कुठलीही नकारात्मक जी आहे ती घरातील बाहेर काढत असतो. म्हणजेच काय तर घराची साफसफाई करणे, त्याचबरोबर पितरांसाठी तर्पण देणे, घरातील इडापिडा, दारिद्र्य काढण्यासाठी या दिवशी आवर्जून घराची साफसफाई केली जाते. घरातील जळमटं काढली जातात. अशा पुन्हा फाटलेले घरातील न वापरणाऱ्या चपला, तुटक्या चपला असतील, फाटके कपडे असतील, हे देखील काढलं जातं, फेकून दिलं जातं. त्याचबरोबर अडगळीचं जे सामान आहे ते देखील बाहेर काढलं जातं. त्याचप्रमाणे आपल्या मुलांसाठी या दिवशी काही उपाय केले तर त्याने मुलांचे नजरदोष या काही अडचणी असतील तर त्या नक्कीच दूर होतात. कधीकधी बघा, नजर लागली की मुलं आजारी पडतात, त्यांचा चिडचिडेपणा वाढतो. त्याचबरोबर ते रागीटपणा त्यांचा जो आहे, त्यांना थोडं बोललं तरी लगेच राग येतो. असं काही झालं ना
त्याचबरोबर मुलं अभ्यास करत नाही, त्यांची प्रगती होत नाही. जॉब करत असेल तर मनासारखी तिथे त्यांची प्रगती होत नाही. शिक्षण घेणारी मुलं असोत, अगदी तुमचं मूल लहान असो किंवा मोठं असो, तरी देखील हा उपाय करता येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक आईनं करायचं आहे. परंतु जर मासिक धर्म आला असेल, सुतक विटाळ असेल तर तुम्ही करू शकत नाही, तर तुमच्या घरात आजी असेल, काकी असेल तर त्यांनी केला तरी चालणार आहे. तर बघा काय करायचं आहे, तुमचं एक मुलं असो किंवा 2, त्याप्रमाणे तुम्हाला आळणी भात करायचा आहे. आळणी भात म्हणजे काय, मीठ न टाकता भात शिजवून घ्यायचा आहे. आता तुमची किती मुलं आहेत त्या अंदाजाने घ्यायचा आहे. अगदी छोटी वाटीभर भात लागणार आहे. तर हा भात घ्यायचा आहे, तो एका कागदावर घ्यायचा आहे आणि तुमच्या मुलाला पाटावर बसवायचं आहे. तुमच्या मुलाचं तोंड दक्षिण दिशेला होणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे. मुलाला पाटावर किंवा आसन द्यायचं आहे. कुठलाही उपाय करताना किंवा सेवा करताना कधीही जमिनीवर बसून करायची नसते. त्याप्रमाणे तुमच्या मुलाला बसवायचं आहे आणि घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो अगदी त्याचप्रमाणे तुमच्या मुलावरून हा जो भात आहे तो तुम्हाला 5 किंवा 7 वेळा उतरवायचा आहे आणि उतरवून झाल्यानंतर हा तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे. आता बघा, तुम्ही बाल्कनीत ठेवू शकता, गच्चीवर ठेवू शकता, अंगणात ठेवू शकता किंवा तुमची घराची खिडकी असेल तिथे जर पक्षी येत असतील तिथे ठेवली तरी चालणार आहे. यानंतर जो उरलेला भात जो आहे तो तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करायचा आहे. बघा, प्रत्येक मुलासाठी मात्र वेगवेगळा भात घ्यायचा आहे. आता 2 मुलं आहेत तर 2 वाट्या वेगवेगळा भात उतरवून घ्यायचा आहे. हे मात्र लक्षात घ्या. एका मुलावरून तुम्ही भात उतरवला, दुसऱ्या मुलावरून तोच भात पुन्हा उतरवायचा नाही, तर दुसऱ्या मुलासाठी दुसरा भात घ्यायचा आहे आणि नंतर तुम्ही हा भात बाल्कनीत किंवा गच्चीवर ठेवला तरी चालणार आहे. मात्र दुपारी बघा, तुम्हाला 12च्या आत हा उपाय करायचा आहे. सोमवार आहे, तुमची मुलं सकाळी लवकर शाळेला जाणार असतील तर अगदी तुम्ही लवकर जरी हा उपाय केला ना तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. अतिशय साधा, सोपा, मात्र तितकाच प्रभावी असा उपाय आहे. वर्षातून एकदाच पिठोरी अमावास्या येते आणि श्रावण महिन्यातील अमावास्या असल्यामुळं हिला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आपल्या मुलाची याने प्रगती होणार आहे. तुमच्या मुलाची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही. त्याच्यावरची सर्व संकट, विघ्न हे दूर होणार आहे. नजरदोष कमी होणार आहे. अडचणी ज्या आहेत त्या दूर होऊन त्याची प्रगती होणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.